तर मी आज शिक्षण समितीच्या आजच्या बैठकीत हा हरकतीचा मुद्दा मांडला की शिक्षकांना जे BLO म्हणून त्यांची नियुक्ती ही SIRच्या कामांसाठी त्या ठिकाणी केली आहे, ती खरं तर मला असं वाटतं ती करण्यात आली पाहिजे नव्हती. कारण आपल्याकडे जे उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत, त्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटलं आहे की सेक्शन 29 ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1950 यामध्ये लोकल अथॉरिटी म्हणून एक परिभाषा लोकल अथॉरिटीला दिली आणि त्या लोकल अथॉरिटीमध्ये कुठेही ही प्रायव्हेट, एडेड, अनएडेड या शाळा बसत नाही आणि म्हणून त्यांचे शिक्षक हे तुम्ही मतदार याद्यांमध्ये फेरबदल किंवा या सगळ्यांसाठी वापरू शकत नाही असे स्पष्ट निर्देश माननीय उच्च न्यायालयाने हे त्या ठिकाणी दिलेत. पण तरीसुद्धा आता शिक्षकांना SIRच्या कामांसाठी वापरलं जातं आहे. माझ्याकडे एक पत्र देखील मी संदर्भासाठी आणलं आहे. 22 फेब्रुवारी 2024चं हे पत्र आहे. मला वाटतं त्यावेळेला श्रीकांत देशपांडे अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी हे होते आणि त्यांनी देखील पत्रात नमूद केलं आहे की सबबवरील सर्व बाबींचा विचार करत माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने दिलेले आदेश विचारात घेऊन माननीय आयुक्त मुंबई महानगरपालिका व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई शहर व मुंबई उपनगर यांनी या संदर्भात तातडीने एकत्रित बैठक घेऊन शिक्षकांना वगळून अन्य कर्मचारी वर्ग अधिगृहीत करण्याबाबतच्या सर्व शक्यता तपासून तातडीनं उपाययोजना करावी. तर हे पत्र देखील 2024ला म्हणजे त्यावेळेला जेव्हा या याद्यांवरती काम सुरू होतं त्यावेळेला हे पत्र त्या ठिकाणी काढण्यात आले आणि म्हणून पूर्वीचे संदर्भ आपल्याकडे स्पष्ट आहेत. माननीय उच्च न्यायालयाने दिलेत, निवडणूक आयोगाने दिलेत की अशा प्रकारे शिक्षकांना तुम्ही BLOच्या कामांसाठी किंवा निवडणूक याद्यांच्या कामांसाठी वापरू नका. हां, ते मान्य करतात की 5 दिवसांची साठी त्यांना वापरा, 3 दिवसांची ट्रेनिंग त्यांना निवडणुकीपूर्वी द्या, पोलिंगच्या दिवशी वापरा, त्याच्या अगोदर त्यांना शिक्षकांचा वापर आपण निवडणूक यंत्रणा राबवण्यासाठी करा. त्यासाठीचे तर निर्देश आहेत. पण BLO म्हणून निवडणूक याद्यांच्या रिव्हिजनसाठी त्यांना वापरू नयेत. कारण त्यामुळे विद्यार्थ्यांना जो वेळ हा शिक्षकांना द्यायचा असतो, त्यांना घडवण्यासाठी द्यायचा असतो, त्याच्याकडून शिक्षकांचं दुर्लक्ष होतं आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून हा जो निर्णय दिला आहे तो रद्द करावा. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीनं अशा प्रकारचा ठराव हा त्या ठिकाणी मंजूर करावा आणि तो त्यांनी विधी समितीला देखील विचार करण्यासाठी पाठवावा. आणि जर महाराष्ट्र राज्य सरकारकडनं असा कोणता GR हा या शिक्षकांना या SIR कामांसाठी पाठवण्याकरिता आला असेल तर तो SIRचा GR हा त्या ठिकाणी आपल्या महानगरपालिकेनं विधी समितीच्या मार्फत त्या ठिकाणी कोर्टात चॅलेंज करावं. यामध्ये काही असं पण आहे की काही शिक्षक जे आहेत त्यांना पण आरोग्याचा पण प्रॉब्लेम आहे, परंतु बंधनकारक असल्यामुळे किंवा वेतन रोखील किंवा कारवाई होईल या भीतीने ते काम करतात. नाही, त्यात असं आहे की आता मला काही शिक्षकांच्या देखील तक्रारी आल्या. त्यामध्ये त्यांना जे मुख्याध्यापिकांचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे त्यांनी जर ही ड्युटी जॉईन नाही केली तर त्यांच्यावरती कारवाई होईल अशा प्रकारे देखील त्यांना WhatsAppच्या माध्यमातून हे मेसेज पाठवण्यात आले. म्हणून एक भीतीचा वातावरण, फौजदारी गुन्हा दाखल करण्याबद्दल देखील अशा प्रकारे त्यांना त्या ठिकाणी निर्देश दिलेत आणि म्हणून भीतीचं वातावरण या शिक्षकांमध्ये आहे. आणि मला असं वाटतं शिक्षक हे उद्याचं आपलं भविष्य घडवत असतात. शिक्षकांच्या हातामध्ये ही सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे म्हणजे आपल्या देशाचं भविष्य घडवणं, आपल्या देशाचे विद्यार्थी घडवणं. आणि म्हणून जे त्यांचं हे मुख्य काम आहे त्यांना बगल देऊन त्यांना इतर कामं किंवा SIRची कामं देऊन विद्यार्थ्यांकडे त्यांचं दुर्लक्ष होईल असं आम्हाला सर्वांना वाटतं. आणि म्हणून शिक्षकांना हे फक्त शैक्षणिक कामापुरता म्हणजेच आपले जे विद्यार्थ्यांना जे घडवणं आहे या कामासाठी त्यांना सज्ज आपण सर्वांनी मिळून ठेवलं पाहिजे.